वज़ीर आला देवेंद्र फडणवीस ने भोकर में मुनाक़िदा इंतखाबी जलसे में शिरकत की। गुज़िश्ता रोज़ राज ठाकरे ने नांदेड़ के नया मोंडा मैदान पर जलसे का इनेकाद किया। इस जलसे के दौरान राज ठाकरे ने नरेंद्र मोदी और अमित शाह के साथ साथ वज़ीर आला देवेंद्र फडणवीस को भी तनकीद का निशाना बनाते हुए उन्हें नाकारा वज़ीर आला बताने की कोशिश की। राज ठाकरे की रैली का जिक्र करते हुए वज़ीर आला फडणवीस ने आज भोकर की एक रैली में कहा कि कांग्रेस पार्टी को शिकस्त का डर सता रहा है, इसलिए अशोक चौहान को अपनी तशहीर के लिए किराए के पार्टी की और किराए के लीडर की ज़रूरत पड़ रही है और इसी ज़रूरत को पूरा करने के लिए राज ठाकरे की रैली का इनेकाद किया गया। वज़ीर आला ने राज ठाकरे की जानिब से लगाए गए इल्ज़ामात की तरदीद की और उन्हें बेबुनियाद बताया। सर्व माता भगिनी बंधूंनो, नांदेडच्या निवडणुकीमध्ये आता रंग भरला जातो। नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात असा आहे की आता अशोकरावांना किरायानं लोक आणावे लागतात। आमची सभा होते, आम्ही मंच किरायाने आणतो, खुर्च्या किरायाने आणतो, पण लोक आम्हाला आणावे लागत नाही, नेते आम्हाला आणावे लागत नाही। अशोकरावांची अवस्था बघा, त्यांनी मंच किरायाने आणला, त्यांनी खुर्च्या किरायाने आणल्या, त्यांनी माणसं किरायाने आणले और काल नेता देखील किरायाने आणले। म्हणजे त्यांना आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये अशोकरावांनी तयार केला। किरायानं नेता आणि किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहेत। पण अशोकराव तुम्ही कोणाला आणलं या ठिकाणी? कोणाला आणलं? अरे बाबा, काय अवस्था आहे त्या राज ठाकरे त्यांच्या मनसेची। तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, आणि त्याच्यानंतर झाला उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना। म्हणजे काय अवस्था आहे? लग्न दुसऱ्याचंच आणि हे नाचून राहिले। आपल्याकडे म्हणतो ना, बघा बघा रताळ्याला म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतं खुळं, अशा प्रकारची अवस्था आहे।